केलंस तू असं अनिश? काय गरज होती तुला त्या सुकटणकरकडे जायची? रोज त्याला आपल्या घरी यायची काय गरज आहे? तो घरी आला होता कारण त्याला आपल्याकडून काम करून घ्यायचंय. आपणच का? कारण आपण का नाही? याचं कारण मी तुला दिलंय. आणि ते पूर्णपणे चूक आहे हेही मी तुला सांगितलंय अनिश. आपल्याकडे फारसा चॉईस नाही अनिश. लोक काय रांगा लावून उभे नाहीयेत आपल्या घराबाहेर. ठीक आहे ना, मग एखादा घरगुती व्यवसाय करा ना. कोणी थांबवलंय तुम्हाला? कारण त्यात तेवढा प्रॉफिट नाहीये जितका या बिझनेस मध्ये आहे. अनिश तुला कळत नाहीये का? 3 मुलांच्या भविष्याचा विचार करायचा आपल्याला आणि त्यासाठी खूप पैसा लागणार आहे. अच्छा, म्हणजे राजन सुकटणकर तुला भेटायला आपल्या घरी रोज येतो, तर म्हणून तुला त्याची ऑफर ऍक्सेप्ट करायची? तो घरी येतो म्हणून नाही, त्याची ऑफर खरंच चांगली आहे म्हणून. ऐक ना अनिश, हा सगळा विचार करण्यापेक्षा जरा मदत करू शकशील असा विचार कर ना. 50 लाखाने एवढी मोठी रक्कम कशी उभी करणार आहोत आपण ह्याचा विचार कर. आडकाठी कशाला आणतोयस? आणि कसं सांभाळणार आहोत आपण नाहीतर मुलांना? मुलांना तू तुझ्या आई वडिलांकडेच नेऊन सोडतेस ना. ते बघतील त्यांचं व्यवस्थित सगळं. माझी कोणालाच गरज नाही आहे इथे. असं नाही अनिश. आय नीड यू. रिअली? यू नीड मी? ठीक आहे, त्या राजन सुकटणकरची ऑफर सोड. अरे बघितलंस? माझ्यापेक्षा जास्त महत्वाची तुला त्याची ऑफर आहे. अनिश, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. वेगळ्या कशा ग? एक काम कर ना, त्याला 50 लाख रुपये देण्यापेक्षा त्या 50 लाखात तू स्वतःचा बिझनेस का नाही सुरू करत? कारण त्याच्यासोबत बिझनेस केला तर रिटर्न्सची जास्त खात्री आहे. राजन सुकटणकरची ऑफर हा माझ्यासाठी स्टेपिंग स्टोन आहे फक्त. मला काय आयुष्यभर त्याची एम्प्लॉई म्हणून किंवा वेंडर म्हणून काम करायचं नाहीये. अनिश, पंगत हे माझं स्वप्न पूर्ण करायचंय मला भविष्यात. आणि राजन सुकटणकरची आउटलेट्स ही माझ्या स्वप्नांची पहिली पायरी आहे. त्याआधीच तू माझे पाय ओढतोयस. कारण तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे वडील माझं घर घाण ठेवायला निघालेत. उद्या तुझं स्वप्न पूर्ण नाही झालं तर मी काय रस्त्यावर यायचंय? काय वाटेल ते झालं तरी मी मुलांना आणि या घरातल्या सगळ्यांना रस्त्यावर येऊ देणार नाहीये. एक्झॅक्टली. हे जे काही वागतेस ना तू, हे वाटेल तेच आहे. मी 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 हे करते, मी ते करते. या घराचा उद्धार करणार आहेस का तू? हा? सगळी जबाबदारी तुझ्यावरच आहे. हे बघ, काही झालं ना तरी मी तुला त्याची ऑफर ऍक्सेप्ट करू देणार नाही. आणि तुझ्याशी बोलणंच कठीण आहे. मग बोलूच नको ना. Hang on, hang on. See, as of now, market is very volatile, so I feel we should wait for some while. Perfect, perfect. This is what I'm trying to tell you. Yes. Great then. Yeah, let's catch up next week. Okay, thank you, great. Have a good day. Yeah. काय झालं बाबा, काही हवंय का? नाही रे, तब्येत बरी आहे ना? हा म्हणजे मी एकदम ओके आहे. काय छान झालं? आहे. मग हास्य घुटमळताय काय? काय झालंय? काही बोलायचंय का? हे थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. वेळ आहे का? हो आहे ना, बसा या. बोला. आपलं अशोक आहे ना, हा, म्हणजे त्याला मदत हवी होती. गरज आहे म्हणजे पैशांची. जवळजवळ 50 लाखाची गरज आहे. किती? 50 लाख. बाबा हे बघा, आत्ता तुमच्या डोक्यात काय सुरू आहे मला नाही कळत आहे, पण मी जेन्युइनली सांगतो, म्हणजे खरं सांगतोय की
आत्ता आपण उचलून 5 लाख रुपये सुद्धा देऊ शकत नाही. नाही म्हणजे द्यायचेच असं मी म्हणत नाहीये. हा पण काय म्हणजे तुम्ही दोघं एकदम जिगरी दोस्त आहात एकमेकांचे. तुम्ही मैत्रीसाठी काही कराल म्हणून म्हटलं. तेच तेच म्हणूनच म्हणतोय की आपण त्याला काहीतरी मदत नाही का करू शकत. ठीक आहे, आधी त्यांना विचारा त्यांच्याकडे किती साठलेत, मग नंतर आपण हवी तशी आपल्याला जमेल तशी भर घालू ना. नाही ना, त्याच्याकडे अजून काहीच जमलेले नाहीये. म्हणूनच मी म्हणत होतो की तू मोठ्या कंपनीत आहे कामाला, तर म्हणजे काहीतरी मार्ग काढू शकतो ना. म्हणजे त्याला खूप गरज आहे रे. तुला आठवतं का, मागे मी एकदा एका स्कीममध्ये पैसे गुंतवले होते तेव्हा मला अशोकनेच मदत केली होती. म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्याने मदत केली होती. मग आता जर तो अडचणीत आहे तर आपण मदत करायला नको का? सांग बरं. त्या भैरवीच्याच बिझनेस किंवा काहीतरी कामाच्या संबंधित तो मला बोलला होता, पण नेमकं मला आता आठवत नाहीये. हे बघा बाबा, मला सगळी कल्पना आहे. सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती काही एवढी खास नाहीये. म्हणजे अनिशने पण मधल्या काळात खूप चुकीचे निर्णय घेतले, त्यामुळे आता त्यांची फायनान्शियल कंडिशन बरोबर नाहीये. त्यामुळे आता त्यांच्याकडे किती इन्व्हेस्टमेंट शिल्लक असतील याबद्दल मला काही खात्री नाही. पण बाबा, अचानक एवढी मोठी अमाऊंट उभी करायची म्हणजे जरा प्रॉब्लेमच आहे हो. तुषार प्लीज, आजवर मी बाप म्हणून तुझ्याकडे कधीच काय मागितलं नाही, पण आत्ताही पैशांच्याच स्वरूपात मदत कर असंही मी म्हणत नाही. पण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अशोकला मदत कर प्लीज. याले याले म्हणतात का बाबा मर्द, आहे की नाही? म्हणजे बाबूचा रुबाब बघितला का? आहे ना रुबाब. सगळे प्रश्न सुटले ना. सुटले. तू तिला ठणकावून सांगितलं ना बाबू. हा, आता सुधारते ती. मी तुला सांगतो का बाबा, माझ्या वाघाला आता त्याची खरी किंमत कळली. किंमत म्हणजे लोकांना कसा धाकात ठेवायचा ना, हे त्याला बरोबर कळतं आता. आता सांग बाबू, कोणाला एकाला डोळे दाखव, याच्यावर आवाज चढव, नाही ना. नाही. कारण याले आता कळलं का बाबा याचे हक्क काय आहेत ते. हा, ना? आता कळलं. बाबू, नजर, ऐट आणि रुबाब सोडायचं नाही आता. अजिबात सोड नको बाबा. आता काय होईल माहितीये ना, ही लोक तुझ्या पायाखालची जमीन खिचून घेतील आणि तू तोंडावर पडशील. पडशील. नाही मामा, आता मला कोणीही तोंडावर पाडू शकत नाही. बाबांना आधार म्हणून मी या घरात आलो, मुलांची जबाबदारी घेतली, भैरवीला स्वीकारलं. हे सगळं मी या घरासाठी केलंय. आणि आता जर माझ्यापासून हे घर कोणी हिरावून घेण्याचा विचार जरी केला ना, मला चालणार नाही. मलाही चालणार नाही. नाही म्हणजे बरोबर आहे, चालणार तर नाहीच ना बाबू. कारण मग आम्ही कुठं जाऊ गरीबाला, नाही का? पण मग अनिशा, तुझ्याकडनं अपेक्षा तरी काय आहे? काही कळत नाही बाबा. मी काय केलं की त्याचं समाधान होईल, त्याला आनंद होईल, मला हेच कळत नाही. हल्ली मी काहीही केलं तरी त्याचा त्याला विरोधच असतो. म्हणजे तू त्याला बिझनेस करायला नको आहेस का? तसं नाहीये बाबा. बिझनेस करण्याशी त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. राजन सुकटणकरची ऑफर स्वीकारण्याशी प्रॉब्लेम आहे. पण का? अगं ही ऑफर केवढी मोठी आहे. हो, ऑफर मोठीच आहे बाबा, पण अजूनही मी ती ऍक्सेप्ट केलेली नाहीये. आणि मी खरंच विचार करते अजून त्या ऑफरचा, पण त्याआधीच ह्याची भयंकर चिडचिड सुरू झाली. हे बघ भैरवी, तुला जे बरोबर वाटतंय ना तेच कर, त्याचं अजिबात ऐकू नकोस. सध्या तेच करते आई, पण मला जे बरोबर वाटतं ते त्याला बरोबर वाटतच नाही. मग आमची चिडचिड होते, भांडणं होतात. 10 दिवस राहिलेत फक्त आता डिसिजन घेण्यासाठी. एकतर इथे भयंकर प्रेशर आहे माझ्यावर, ते सोडून मला अनिशचे मूड सांभाळावे लागतायत. हे बघ, माझं असं लाईक, तर तुझा आणि मुलांच्या भविष्याचा विचार कर.
आधीचं डोकं कधी ठिकाणावर यायचं असेल ते येऊ दे. तू त्याचं ऐकून जर का वागत राहिलीस ना तर तुझं आणि मुलांचं नुकसान आहे आणि तू ते होऊन देऊ नकोस. नाही बाबा, काहीही झालं तरी मुलांचं नुकसान नाही मी होऊ देणार. आबांचंही तेच म्हणणं आहे. हे बघते, काहीतरी विचार करते. अरे आत्या, भैरवी आहे? नाही, भैरवी घरात नाहीये. बरं, मी नंतर येतो मग. अरे भैरवी नसले म्हणून काय झालं? तू ये आत तर ये, दरवाजातच काय बोलतोस? ये ये बरं. ये. बस, मी पटकन चहा टाकते. अहो नको, मी बसतो. घरूनच आलोय. चहा पाणी काही नको, बसा तुम्ही. बर. म्हणजे तसा भैरवीला यायला जरा उशीरच होणार आहे, पण काही निरोप आहे का? हा, म्हणजे ऍक्च्युली माझा एक मित्र आहे जो फायनान्शियल ऍडवायझर आहे. म्हणजे आर्थिक गुंतवणूक, आर्थिक व्यवहार, शेअर मार्केट याचं ज्ञान असलेला माझा एक मित्र आहे. त्यातला जाणकार आहे तो. मी बोललोय त्याच्याशी. येत्या 1-2 दिवसामध्ये तो भैरवी आणि अशोक काकांना भेटायला येईल इकडे. आत्ता आपल्याला कमी वेळात पैसे उभे करायचे आहेत ना, त्याबद्दल तो त्यांना गाईड करेल. अगो बाई, अरे हे तर फारच बरं झालं. आत्या, मला कल्पना आहे की आत्ता भैरवी खूप टेन्शन मध्ये आहे. पण हा माझा जो मित्र आहे ना, फायनान्शियल ऍडवायझर, मला पूर्ण खात्री आहे की भैरवीला आत्ता हवे असलेले सगळे पैसे तो कसे तरी तिला उभे करून देईल. तो मॅनेज करेल सगळं. तुम्ही नका काळजी करू. हा, तसंच होऊ दे रे बाबा. अरे भैरवीच काय, दादा सुद्धा वणवण करतोय त्या पैशासाठी. बरं झालं बाई, लवकर मार्ग सापडू दे म्हणजे झालं. बरं, मी येऊ आता. बर, ठीक आहे. मी देते निरोप भैरवीला. हा, आधीच 2 दात उघडे पडतील ना. गपना तू, गपना. आम्हीच तुला सांगतो बाबा, कसं आहे माहितीये ना, चहाचा गरम गरम असा घोट घ्यावा, तितक्यात माशी पडावी. असं झालं ना सगळं. म्हणजे आता आपण काय ठरलं होतं का बाबा, घर द्यायचं नाही, बायकोला मोठीत ठेवायचं, बरोबर ना? हो, मग काय झालं, हा तुझा तो मित्र हुशार तुषार, तो चेटकीन आत्या आहे ना तुझी, तिने भेटायला आला आणि तो तिला सांगतो का बाबा पैशाची काहीतरी व्यवस्था होईल असा माणूस त्याच्याकडे आहे. आता तो करणार म्हणजे होणार ना. हा,